नमस्कार सगळ्यांनो, मी आशाची शिदोरीतून बोलते. आज आपण तोतापुरी कैऱ्यांचा म्हणजे कोणत्याही कैऱ्या घ्या तुम्ही, त्याचा गुळांबा करणार आहोत. तर ह्या 2 ते 3 तास कैऱ्यांनी पाण्यामध्ये ठेवल्या होत्या. अशा देठाकडून ठेवायच्या. देठाला चीक असतो, मग तो आपला हे होतो ना, उमळतो चांगला. नंतर त्याला काही डाग असतात, ते आपण असे स्वच्छ करायचे. म्हणून ते मी पाण्यातच ठेवलं होतं. हे असं देठाचा भाग पाण्याकडे ठेवायचा आणि त्या स्वच्छ करून घ्यायच्या. छान उमळल्यात बघा, 4-5 तास झाले. तर अशा ह्या आपण आता धुवून घेतलेल्या कैऱ्या आहेत, त्या स्वच्छ कपड्याने ड्राय करायच्या. तर आपण ह्या अशा एकदम ड्राय करून घ्यायच्या, धुवून एकदम सुक्या करून घ्यायच्या. एकदम सुक्या, पाण्याचा अंशही राहायला नको. अशा एकदम अशा सुक्या करून घ्यायच्या. आणि त्यानंतर त्याची साल काढायची आणि त्या किसणीवर किसून घ्यायच्या. साहित्य बघा सगळ्यांना. ह्या कैऱ्या, नंतर ह्या आता 1 किलो कैऱ्या आहेत. 1 किलो कैऱ्या, तर त्याला आपल्याला आता साली वगैरे जाऊन त्याचं मग 100-150 ग्राम सालीचं वजन असेल. म्हणजे हा 800 ग्राम गूळ घेऊया आपण. 800 जेवढ्याच तेवढा घ्यायचा गूळ. आणि मग हे बघा, बडीशेपची थोडीशी अर्धा चमचा पावडर आहे, 7-8 लवंग, 7-8 काळी मिरी आणि 5-6 हिरवी वेलची आणि हे दालचिनीचे 2 तुकडे. चला तर आता सुरुवात करूया. तर बघा, पहिलं काय करायचं, तूप पण लागेल ना, तूप पण लागतं आपलं. प्रथम याच्या चिकाचा भाग काढून टाकायचा आणि साल्याने साली काढून घ्यायच्या. अशा बघा, पातळ पातळ साली काढून घ्यायच्या. ज्या किसणीने आपण गूळ किसला होता की नाही, मग त्याच किसणीने आपण आता ह्या कैऱ्या छिलून घेऊया. त्या कशा छिलायच्या बघा, किसायच्या ह्या मोठ्या पाटी आणि ही अशी आडवी धरायची, म्हणजे त्याची तार असते ना, ती मोठी येते. बघा, दाखवते मी तुम्हाला.
हे बघा, आता आपला हा असा किस तयार झाला आहे बघा, एकदम सुटसुटीत आणि मोकळा मोकळा. आता आपण काय करूया, गॅसवर 2 चमचे तेल तापायला ठेवूया आणि त्यामध्ये हा परतून घ्यायचा. तूप 2 ते 2.5 चमचे तूप टाकलेलं आहे जाड बुडाच्या कढईमध्ये. त्यामध्ये आपण जे खडे मसाले ठेवले होते की नाही, हे बघा, काळी मिरी, वेलची, बडीशेप, हे पण भाजून घ्यायचं आणि त्यामध्येच आपला किस भाजून घेऊया. हा आता भाजून झाला आहे. त्यामध्ये आपण गूळ टाकूया. हा किसलेला गूळ आहे, तर मी रंगासाठी ना हा गूळ घेतला आहे. त्याने रंग खूप छान येतो. बघा, गूळ आता आपण मिक्स करून घेऊया. 1-2 मिनटामध्ये त्याला पाणी सुटेल कैरीला. त्याच्यामध्ये तो 800 ग्राम गूळ घातला आहे. मी हा गूळ ना केशरी गूळ घेतला आहे, त्याने रंग खूप छान येतो म्हणून. दुसऱ्याने मग काळपटपणा येतो ना, आपल्याला टिकवायचा जर असेल ना वर्षभर, तो काळपट वाटतो. तर ह्या गुळाने बघा सुंदर कलर येतो, म्हणून हा असा गूळ घ्यायचा. त्याच्यामध्ये आता मीठ टाकूया थोडंसं, अर्धा चमचा. एकदम सोपी पद्धत आहे ही. गोडाचा पदार्थ आहे म्हणजे मीठ पाहिजे. गुळामुळे आता पाणी सुटलं आहे. आता ह्या गुळामध्येच हा रसामध्ये शिजून जाईल. बघा, छान कलर आला आहे ना, सुंदर कलर येतो. तर ह्या डार्क असतात ना गूळ, त्याच्यामध्ये न करता ह्याच्यात केला खूप छान वाटतो दिसायला, वाढायला, ताटावर ठेवायला एकदम लच्छेदार होतो. आणि आपण उभे काप केलेत ना ह्याचे कैरीचे, लच्छेदार पण होतो छान.
शिजून जाईल. मग उतरता उतरता वेलची पावडर टाकायची. ठीक आहे सख्यानो बघा, हा आपला आता असा गुळांबा कसा छान झाला आहे बघा. त्याच्या आपण रेषा हे केल्यात ना, जेव्हा आपण छिलला ना तेव्हा किसला तेव्हा, त्यामुळे तो अगदी आल्हाद झाला आहे बघा. किती सुंदर झाला आहे ना. एकदम सोपी रेसिपी आहे, करा तुम्ही. आंब्याचा सीझन आहे तरच. ठीक आहे सगळ्यांना, चला मी आता सर्व करून दाखवते.